हॅलो फ्रेंड्स, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आता गौरी गणपती येत आहेत घरात, तर सजावटीसाठी मी काही वस्तू बनवलेल्या आहे। आज बनवलेला आहे मी घरच्या घरी असा वॉल हँगिंग। तर हा कसा बनवलेला आहे आपण व्हिडिओला सुरुवात करूत। हे मी प्लॅस्टिकचे बेल घेतलेला आहे आणि प्लॅस्टिकचे स्वस्तिक असं घेतलेलं आहे। दोन्हीकडे त्याला होल आहेत आणि मोत्या आणि गोल्डन मोत्या देखील घेतलेला आहे आणि छोटे छोटे रिंग घेतलेला आहे आणि हे उलन घेतलेला आहे। म्हणजे ह्याला पॉम्पॉम करून मी रंगीबिरंगी असे वॉल हँगिंग करणार आहे। अगदी घरच्या घरी आपण लवकरात लवकर असा हा डेकोरेशन बनतो। तर मी असा पॉम्पॉम बनवलेला आहे, हातालाच गुंडाळून मी घेतलेला आहे। जितकं तुम्हाला जाड पाहिजे तितकं तुम्ही करू शकताय। तर मी असं मध्यम साईजने केलेलं आहे। हे पाहू शकता तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही करू शकताय। असे रंगीबिरंगी मी पॉम्पॉम बनवलेला आहे, बनवून झालेला आहे। आणि छोटे रिंग घेतलेले आहे। छोट्या रिंगमध्ये मी दोरी हे करून सुईने आता ओवून घेणार आहे मोत्या। म्हणजे पहिले 10 मोती मी ओवून घेणार आहे, व्हाईट मोत्या। म्हणजे प्रत्येक मोत्या 10 घेणार आहे। गोल्डन मोती 10 घेते आणि व्हाईट मोती असे 10 मी करून मध्ये पॉम्पॉम घालणार आहे रंगीबिरंगी। तर असा मी मी पांढरे 10 मोत्या घालून घेतलेला आहे। नंतर मी तसेच त्याच प्रकारे गोल्डन मोते 10 घालणार आहे। नंतर दुसरं कलरनी पॉम्पॉम घालणार आहे। म्हणजे दोन्ही मिक्स केल्याने खूप छान वॉल हँगिंग आपल्याला दिसणार आहे भिंतीवर आणि सजावटीमध्ये पण खूप छान वाटतो। हे पाहू शकता तुम्ही। मी आता हिरव्या रंगाचं पॉम्पॉम घालणार आहे, नंतर व्हाईट मोत्या घालणार आहे। हे बघा, आणि आपल्या अगदी कमी वेळात हे आपल्याला डेकोरेशन वॉल हँगिंग बनवून होतं घरच्या। मी परत पर्पल कलरचंच हे घातलेलं आहे। तर मी हे 2च रंग वापरलेला आहे ह्यात। परत मी गोल्डन कलरचे मोत्या घातलेला आहे। प्रत्येकी मोत्या 10 असे घातलेला आहे मी। आता मी स्वस्तिक घालणार आहे। म्हणजे ह्यातला दोन्हीकडे होल आहेत आणि एक मोठी मोती त्यात घालणार आहे मागे पुढे। आधी मी मोठी मोती घातलेली आहे, नंतर स्वस्तिक घातलेले, परत मी मोठी मोती घातलेली आहे। हे बघू शकता तुम्ही। आणि नंतर परत मी 10 गोल्डन मोत्या घातलेला आहे। म्हणजे दोन्ही बाजूनी गोल्डन मोत्या खूप छान वाटतात आणि मध्ये देखील होतं, मध्यभागी खूप छान दिसतो भिंतीला, म्हणून मी गोल्डन मोतीच घातले। नंतर मी व्हाईट मोत्या घालून घेतले, नंतर परत पर्पल कलरचा असा घालून घेतलेला आहे। म्हणजे अगदी तिकडे 3 आणि इकडे 3 असे पॉम्पॉम घालून घेतलेला आहे आणि गोल्डन मोत्या 10 आणि व्हाईट मोत्या 10 असं मी बनवून घेतलेलं आहे। खूप छान वाटतो हा। आणि नंतर मी प्लास्टिकचा असा बेल घालणार आहे शेवटी। खूप छान सुंदर लुक येतो ह्याच्याने देखील। अगदी कमी वेळात तुम्ही देखील हे डेकोरेशन करू शकता तुम्ही आपल्या बाप्पा आणि गौरी गणपतीला। खूप छान वाटतो असा हा वॉल हँगिंग। आणि दुसरं देखील मी त्याच पद्धतीने बनवून घेणार आहे। हे बघा, हे बनवून झालेला आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा। सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा, लाईक करा। असेच तुम्हाला नवीन नवीन आयडियाज शेअर करणार आहे आणि प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन पण मिळेल। तोपर्यंत बाय बाय।